वैराग ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना नगरपंचायत झाल्यानंतर सेवेतून डावलले। अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांचा झेडपी समोर टाहो, आत्मदहन करण्याचाही दिला इशारा। बार्शी तालुक्यात वैराग ग्रामपंचायत असताना सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कमी करून वैराग नगरपंचायत झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची नवी यादी पाठवून मूळ कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याबद्दल अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। वैराग ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर ज्या त्या कर्मचाऱ्यांना त्याच पदावर ठेवण्याचा शासनाचा आदेश असताना नगर परिषदेचे तत्कालीन मुख्य अधिकारी आणि पंचायत समितीचे गटविकास यांनी संगनमताने सेवेतून काढून टाकले आहेत। आपणास मूळ पदावर कायम ठेवण्याची मागणी करत या कर्मचाऱ्यांनी उपोषण करत सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। कर्तव्यदक्ष झेडपीचे CEO मनीषा अवाळे यांनी मूळ सेवेत घेण्याबाबत कळवण्याचे आश्वासनही दिले आहेत, पण जिल्हा परिषदेने दिलेल्या पत्रास डावलून वैरागचे तत्कालीन मुख्य अधिकारी चरण कोल्हे आणि गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनीच कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा कृत्य केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी आपल्या निवेदनात केले आहे। मी बाळासाहेब पांढरमिशे, राहणार वैराग। आम्ही गेले 4 दिवस झाले इथं आमरण उपोषणासाठी बसलो आहे। काल 3रा दिवस होता। आमच्या आंदोलनाला दखल म्हणून मनीषा अवाळे मॅडम यांनी दखल घेऊन आम्हाला त्यांनी आश्वासन दिले की आज 11 वाजेपर्यंत काय असेल ते तुमचा निर्णय घेऊ। आज दिवसभर त्यांची प्रोसेस चालू आहे। उद्या 1 वाजेपर्यंत आम्हाला आमच्या मनासारखा अहवाल नाही मिळाला तर आम्ही उद्या आत्मदहन करणार आहोत। आम्ही ग्रामपंचायत काळातील कर्मचारी आहोत। ग्रामपंचायत काळात आम्ही कायम आहेत। नगरपंचायतमध्ये आम्ही 1 वर्ष काम केलेलं आहे। आमच्याकडे सेवा पुस्तक आहे, आमचा ठराव आहे। आम्ही कायम असतानाही गावातल्या स्थानिक राजकारणाला बळी म्हणून आमच्यावर त्या राजकारणाचा आक्रोश म्हणून आम्हाला कामावून काढण्यात आलेला आहे। आम्हाला योग्यरित्या न्याय मिळावा यासाठी आम्ही झटपटत आहोत। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। एकूण 10 कर्मचारी आहोत आम्ही। हे आम्ही 18 तारखेपासून बसलो आहोत उपोषणासाठी। 22 ऑगस्ट 2022ला आम्हाला 25 ऑगस्ट 2022ला आम्हाला कामावून काढलेलं आहे। विनाकारण नोटीस दिली आणि तुम्ही रोजंदारी असं आम्हाला सांगून कामावून काढण्यात आलेलं आहे। रोजंदारीच्या बेसवर पण ठेवलं नाही का तुम्हाला? रोजंदारी बेसवरही ठेवलेलं नाही, पण मुळात आम्ही रोजंदारी नाहीच। आमच्यावर सेवा पुस्तक आहे। सेवा पुस्तक हे कुणालाही देता येत नाही। सेवा पुस्तक हे कर्मचाऱ्याचा आत्मा मानला जातो। आमच्याकडे सेवा पुस्तक आहे, आमच्याकडे ठराव आहे, आमच्याकडे ग्रामपंचायतकालीन पगार आहे, नगरपंचायतकालीन पगार आहे, आमच्याकडे संबंध सगळे पुरावे आहेत, आमच्याकडे सह्या आहेत, त्या इलेक्शनच्या ड्युट्या आहेत त्या, तरी आम्हाला म्हणजे छळ केला जातो, भेदभाव केला जातो। ह्या आक्रोशाला आम्ही थांबणार नाही। आता हे आमचा वनवा पेटलेला पेटत राहणार। आम्ही इथून उठणारच नाही। जो पण आम्हाला न्याय मिळणार नाही तो पण आम्ही उठणारच नाही। वैराग ग्रामपंचायत असताना वैराग ग्रामपंचायतीचं नगरपंचायत वैराग असं नगरपंचायत म्हणून रूपांतर झालं नाही। पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये जे असणारे कर्मचारी त्या ग्रामपंचायतीने कायमस्वरूपी कायम केलेले असणारे कर्मचारी नगरपंचायतीने पुन्हा प्रामाणिक याद्या पंचायत समिती BDO आणि नगरपंचायतीचे शिव यांनी संगनमत करून शासनाच्या आदेशाप्रमाणे ते विलिनीकरण घेऊन ते नगरपंचायतीला वर्ग करण्यासाठी शासनाने JR आणि आदेश दिला। त्या आदेशाप्रमाणे नगरपंचायतीचे शिवपूर्वीचे शिव चरणसिंग कोल्हे व पंचायत समितीचे BDO शेखर सावंत याने मूळ कर्मचारी बाजूला ठेवून शासनाचा JR पायदळी तुडवून ज्या कर्मचाऱ्याने लोकांनी आतापर्यंत कर्मचाऱ्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये काम न केलेले व्यक्ती अशा लोकांना प्रामाणिकमध्ये यादीमध्ये नावं घातली। मूळ जे आहे ना कायम केलेले सेवेत कायम करून घेतलेल्या लोकांना कुठलंही कारण नसताना तुम्ही फक्त रोजंदारी म्हणून ह्यांना फक्त 25/8/2022ला ह्यांना कार्यमुक्त केले गेल्याने। प्लंबर, क्लर्क, वॉलमॅन, पंप ऑपरेटर या पदावर काम करणारे हे कर्मचारी कामावरून काढण्यात आल्याने त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे। मायबाप शासन आणि शासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ न्याय द्यावं अशी या आंदोलनकर्त्यांची रास्त मागणी आहे। अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।
सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन। एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या। आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका। आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर, आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट। होय, आमच्याकडे गट नंबर 195 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाईन प्लॉट्स। स्वच्छ आरोग्यदायी वातावरण, योग्य दर, 2 एकरात विस्तारलेलं 33 रो लाईन प्लॉट संच, मधोमध प्रशस्त जागा, विद्युत सुविधा, तडवळ स्टेशन चौकापासून हाकेच्या अंतरावर, म्हणजेच अंकलगे रेल्वे गेटच्या बाजूला। कलेक्टर एरिया, क्लिअर टायटल, मंजूर लेआउट, मधोमध राखीव जागा। प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी। त्वरा करा, मोजकेच प्लॉट्स उपलब्ध। प्रकल्पाचा पत्ता सद्गुरुनगर, अंकलगे गेटच्या बाजूला, अंकलगे रोड लगत, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट। संपर्कासाठी मोबाईल नंबर 9866 14 44 25।